नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. परंतु यापूर्वी ज्या महिलांचे पती हयात नाहीत किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील हयात नाहीत किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, अशा बऱ्याच महिलांनी त्यांची ई-के-वाय-सी केलेली आहे आणि ई-के-वाय-सी करत असताना त्यांनी स्वतःचा आधार कार्ड नंबर वापरलेला आहे आणि त्यानंतर पती किंवा वडिलांच्या आधार नंबरऐवजी त्यामध्ये कोणी त्यांच्या स्वतःच्या मुलाचा आधार कार्ड नंबर वापरलेला आहे, कोणी सासऱ्याचा आधार कार्ड नंबर वापरलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी चुकीची ई-के-वाय-सी केलेली आहे. म्हणजे यापूर्वी शासनाकडून अधिकृतरित्या कुठलीही शासकीय माहिती देण्यात आलेली नव्हती, की ज्यांचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. परंतु कुठल्यातरी माध्यमाच्या बातम्या ऐकून सोशल मीडियावरील बातम्या ऐकून या महिलांनी जी आहे ती चुकीची के-वाय-सी केलेली आहे. आता यांनी चुकीची के-वाय-सी केलेली आहे. यामध्ये दुरुस्तीचं ऑप्शन सध्या तरी अवेलेबल नाही. त्यांनी काय करायचं आहे? त्यांना एडिट ऑप्शन येणार का? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुमचेही पती हयात नसतील किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोट झालेला असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाकडून जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यांनी ई-के-वाय-सी कशी या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करायचे. सुरुवातीला स्वतःचं ई-के-वाय-सी करायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे. म्हणजे सुरुवातीला त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि पती किंवा वडील या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र संबंधित तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. असा जी-आर 18 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु हा जी-आर येण्या अगोदर ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, घरातील दुसऱ्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर वापरून ई-के-वाय-सी केलेली आहे, त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी देखील काय करायचं आहे? जर त्यांचे वडील हयात नसतील किंवा पती हयात नसतील, तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, परंतु ई-के-वाय-सी चुकलेली आहे, अशाही महिलांनी संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा जो काही आदेश असेल, त्याची सत्यप्रत जमा करायची आहे. तुमची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, तरीही तुम्हाला काळजी करण्याची कारण नाही. कारण यामध्ये तुम्हाला तुमचं मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर तुमची अंगणवाडी सेविका जी आहेत, ती शिफारस करणार आहेत आणि त्यानंतर तुमचे प्रमाणपत्र पाहिल्यानंतर तुम्हाला यामधून सूट दिली जाऊ शकते. कारण हे जे आहेत ते 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु यापूर्वी बऱ्याच साऱ्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. त्यामुळं त्यांनी काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकांकडं त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र जमा करायचं आहे. अशा प्रकारे ज्या महिलांची चूक झालेली असेल, त्यांनी संबंधित अंगणवाडी सेविकांकडं आपलं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र याची सत्यप्रत किंवा घटस्फोट झालेला असेल, तर त्याची घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत जमा करायची आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला तुमच्या लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा.